श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. सोयरिया करी पाहुणेर बरा, कांडी तो ठोमरा संता लागी. सोयरिया करी पाहुणेर बरा, कांडी तो ठोमरा संता लागी. गायेसी देखोनी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे. गायेसी देखोनी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे. फुले पाने वेशेसी नेतसे उदंड, देऊनीही खांड ब्राह्मणासी. फुले पाने वेशेसी नेतसे उदंड, देऊनीही खांड ब्राह्मणासी. बाईलेच्या गोता आवडीने पोसी, माता पिता यांची दवडून या. बाईलेच्या गोता आवडीने पोसी, माता पिता यांची दवडून या. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. सारांश. इथे तुकाराम महाराज समाजातील ढोंगी, स्वार्थी आणि चुकीच्या मूल्यांवर घणघाती टीका करतात. माणूस स्वतःची कर्तव्ये विसरून कशी दुसरी चुकीची जीवनपद्धती अवलंबून आयुष्य जगतो हे इथे ते सांगतात. अर्थ. माणूस आपल्या सोयऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी चांगले जेवण आदर करतो, पण घरी संत किंवा चांगली लोक आली तर जितक्याच तितकेच वागतो. ज्यांच्याकडून फायदा होईल त्याला मान देऊन सद्गुणी लोकांकडे दुर्लक्ष करतो. पवित्र गाईला मारायला देखील तो मागे पुढे बघत नाही. पण घोड्याची सेवा म्हणजे त्याला जिथे स्वार्थ दिसेल तिथे तो काम करतो. हितकारक गोष्टी सोडून तो भलत्या मार्गाला जातो. वाईट ठिकाण म्हणजे उदाहरणार्थ वेश्येला भरपूर भेटवस्तू देतो. ब्राह्मण की जे ज्ञान धर्माचे प्रतीक आहेत त्यांना साधी सुपारीही देत नाही. वाईट गोष्टींवर वारेमाप पैसा तो खर्च करतो, पण चांगल्या कामात कंजूषपणा दाखवतो. बायकोच्या नातेवाईकांना प्रेमाने सांभाळतो, पण स्वतःच्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतो. इथे कर्तव्याची उलट व्यवस्था दिसून येते. म्हणजेच त्यांनी आपल्याला वाढवलं त्यांनाच तो विसरून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसांचा धिक्कार करा. शेवटी तो वाईट कर्मामुळे नरकाच भोगायला जाणार आहे हे निश्चित आहे. अशा अन्यायी दांभिक जीवनाचा शेवट वाईटच असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.